नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 36 साइजचं कटोरी ब्लाउजचं पेपर पॅटर्न बनवणार आहोत। मला 36 साइजच्या पेपर पॅटर्नची रिक्वेस्ट होती, म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे। तर चला 36 साइजच्या कटोरी ब्लाउजचं पॅटर्न बनवायला सुरुवात करूयात। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लासला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। मी इथे व्हाईट पेपर घेतलेला आहे। मी इथे व्हाईट पेपर यूज करत आहे। तुम्ही न्यूजपेपर देखील यूज करू शकता किंवा कॅनव्हास देखील यूज करू शकता। आता आपण ब्लाउजची उंची मोजून घेऊयात। सर्वात आधी आपण ब्लाउजची उंची मोजून घेत आहोत। इथे ब्लाउजची उंची आहे 13 इंच, त्यात आपण 1 इंच वाढून घेणार आहोत। हे 1 इंच आपल्याला ब्लाउजच्या शिलाईसाठी वाढून घ्यायचं असतं। आपल्याला प्रत्येक ब्लाउजच्या उंचीमध्ये 1 इंच हे वाढवायचं असतं। इथे आपण 13 इंचच्या उंचीमध्ये 1 इंच वाढून 14 इंच वरती टिक केलेली आहे। इथे मी दोघही साइडला 14 इंच वरती टिक करून घेतलेली आहे। सर्वात आधी आपण हा मागचा भाग कट करत आहोत। आपल्याला सर्वात आधी मागचा भाग कट करायचा असतो। मी इथे टिक करून घेत आहे आणि लाईन मारून घेत आहे। मी इथे या पद्धतीने लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण कट करून घेऊया। जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। मी इथे 13 ची उंची घेतलेली आहे आणि 1 इंच वाढून 14 वरती टिक करून हे माप वाढून घेतलेलं आहे। तुमची जर उंची 14 इंच असेल तर तुम्ही 15 इंच वरती टिक करायचं आहे, म्हणजे 14 इंच मध्ये 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। बघू शकता ही 14 इंचची उंची आहे। मी इथे 13 इंचच्या उंचीमध्ये 1 इंच वाढवून घेतलेला आहे आणि 14 इंच हा पेपर तयार करून घेतला आहे। मार्जिनसाठी आपल्याला उंचीत 1 इंच हे वाढवायला लागतं। आता आपण शोल्डर मोजून घेऊयात। मी इथे 5.5 इंच शोल्डर घेत आहे। 36 साइजच्या ब्लाउजसाठी मी इथे 5.5 इंच हे शोल्डर घेत आहे। 5.5 इंच शोल्डरवरती मी इथे टिक केलेला आहे। 2.5 इंच गडारुंदी, इथे आपण 2.5 इंच गडारुंदी घेतलेली आहे। आता आपण इथेही 5.5 इंच वरती टिक करून घेऊयात। जसं आपण शोल्डरला 5.5 इंचाने टिक केलेलं आहे, सेम त्याच पद्धतीने इथे आपण 6 इंच वरती टिक करून घेऊयात। मुंडा मी इथे 6 इंच घेत आहे। तुम्ही जर ब्लाउजवरून मुंडा काढत असाल 5.5 इंचाचा जर तुमचा मुंडा येत असेल, त्यात आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं असतं। मी इथे 6 इंच मुंडा घेतलेला आहे। आता आपण मागच्या गळ्याची उंची मोजून घेऊयात। मागच्या गळ्याची उंची आहे 9.5 इंच। आपल्याला गळ्याच्या उंचीत अर्धा इंच वाढून घ्यायचं असतं। इथे 9.5चा गळा आहे। मी 10 इंच वरती टिक केलेली आहे, म्हणजे मी इथे अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। गळ्याच्या उंचीत आपण अर्धा इंच हे वाढवून घेत असतो। इथेही गडारुंदी 2.5 इंच। आता आपण टिक करून घेऊयात। मी इथे टिक करून घेतलेला आहे। आता आपण लाईन मारून घेऊया। इथे आपल्याला अशा पद्धतीने लाईन मारून घ्यायची आहे। मी इथे मुंड्यालाही सरळ लाईन मारून घेत आहे। नंतर आपण छातीचा भाग मोजणार आहोत। आता आपण 36 साइजचा छातीचा भाग मोजून घेऊयात। 36चा आपल्याला चौथा भाग करायचा असतो। 36चा चौथा भाग 9 इंच येतो। 36चा चौथा भाग आपला 9 इंच आलेला आहे। इथे आपण 9 इंच वरती टिक करायची आहे। इथे मी 9 इंच वरती टिक केलेली आहे। आता आपण इथून पुढे 1.5 इंच वरती शिलाई मार्जिनला टिक करून घेऊयात। मी इथे 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी टिक करून घेत आहे। तुम्ही 2 इंच देखील घेऊ शकता। शिलाई मार्जिन हे 1.5 ते 2 इंच आपल्याला घ्यायचं असतं। इथे 10.5 इंचची आपली घडी आलेली आहे। आपल्याला 36चा चौथा भाग काढायचा आहे 9 इंच, त्यात आपण 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे, म्हणजेच आपली घडी 10.5 इंचची आलेली आहे। हे 1.5 इंच आपण जे वाढवून घेतलेलं आहे ते शिलाई मार्जिनसाठी वाढवलेलं आहे। मी इथे 1.5 इंच हे वाढवून घेते। तुम्ही 2 इंच देखील वाढवून घेऊ शकता। बघू शकता, मी तुम्हाला जवळून दाखवते। हे शिलाई मार्जिनसाठी आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। तुम्ही 1.5 इंच ऐवजी 2 इंच ही घेऊ शकता। आता आपण लाईन मारून घेऊयात।
आपली ब्लाऊजची घडी आली आहे 10.5 इंचाची। आपली शिलाई मार्जिन वाढून आपल्या ब्लाऊजची घडी आपण 10.5 इंच घेतलेली आहे। आता आपण कमर मोजून घेऊयात। कमर आहे 32 इंच। 32चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे, म्हणजेच 8 इंच। मी इथे 32चा चौथा भाग केलेला आहे, 8 इंच आलेला आहे। त्यात आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे, म्हणजेच 9.5 इंच। जे आपण 1.5 इंच वरच्या साईडने वाढून घेतले आहे शिलाई मार्जिन, सेम पद्धतीने आपल्याला इथेही खालच्या साईडने वाढून घ्यायचं आहे। आता आपण अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवणार आहोत। हे अर्धा इंच आपल्याला जो इथे आपला टक्स येतो त्यासाठी आपल्याला हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। पाठीमागे जो आपला टक्स असतो त्यासाठी आपल्याला अर्धा इंच हे एक्स्ट्रा घ्यायचं असतं। आता आपण कमरेचा भाग मोजून घेऊयात। कमरेचा भागही आपला 10.5 इंच आलेला आहे। आता आपण लाईन मारून घेऊया। मी इथे या पद्धतीने लाईन मारून घेत आहे। इथे आपली लाईन मारून झालेली आहे। आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात। इथे मी 1 इंच वरती टिक करून घेत आहे। इथे आपल्याला 1 इंच वरती टिक करायची आहे आणि तुम्ही जर डीप गळा घेत असाल तर आपल्याला ह्या साईडने अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं। मी इथे नॉर्मल गळा घेत आहे। मी तुम्हाला टिकही करून दाखवते डीप गळा कसा घ्यायचा। हे आपण डीप गळ्यासाठी एक्स्ट्रा अर्धा इंच घेतलेला आहे। आपल्याला हे फक्त खालच्या साईडने घ्यायचं आहे। वरून रुंदी आहे तेवढीच ठेवायची आहे। गळा रुंदी आपण जी वरून घेतलेली आहे ती 2.5 इंचच ठेवायची असते। फक्त आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच हे वाढून घ्यायचं असतं। इथे मी या पद्धतीने गोल आकार दिलेला आहे आणि तुम्हाला जर डीप गळ्याचा गोल आकार द्यायचा असेल तर मी तोही देऊन दाखवते। इथे आपण 1 इंच वरती टिक करायची आहे। आपण डीप गळ्यालाही आकार देऊन बघूयात। हे बघा, या पद्धतीने आपल्याला डीप गळ्यालाही आकार द्यायचा आहे। मी इथे नॉर्मल हा गळा कट करणार आहे। तुम्ही जर डीप गळा कट करत असाल तर या पद्धतीने आकार देऊन कट करून घ्यायचा आहे। आता आपण इथे 1 इंच वरती टिक करून घेऊया। जो कॉर्नर आहे हा तिथून आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि 1 इंच वरती टिक करायची आहे। इथे मी 1 इंच वरती टिक करून घेतलेली आहे। आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊयात। इथे आपल्याला या पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। मी डार्क करून दाखवते। बघू शकता या पद्धतीने मी इथे मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे। आता आपण मागच्या टक्सचा पॉइंट करून घेऊयात। इथे मी 4.5 इंच मागचा टक्सची रुंदी घेणार आहे। तुम्ही जर डीप गळा घेत असाल तर 5 इंच वरती आपल्याला टिक करायचं आहे आणि नॉर्मल गोल गळा घेत असाल तर 4.5 इंच। मी इथे नॉर्मल गोल गळा घेत आहे तर 4.5 इंच वरती टिक केलेली आहे। डीप गळ्यासाठी आपल्याला 5 इंच वरती टिक करायची असते। इथूनही मी 4.5 इंच वरती टिक करून घेत आहे। आता आपण लाईन मारून घेऊयात। इथे मी आधी सरळ लाईन मारून घेत आहे। आता आपण 1/2 इंच ह्या साईडने आणि 1/2 इंच त्या साईडने घेऊन क्रॉस लाईन मारून घेऊयात। इथे आपल्याला 1/2 इंच घ्यायचं आहे। मी बऱ्याच व्हिडिओमध्ये मापही घेऊन दाखवले आहेत। 1/2 इंच एवढे दोघं साईडने आपल्याला 1/2 इंच घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने लाईन मारून घ्यायची आहे। हा आहे आपला पाठीमागचा टक्स। आपण जे अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे ते आपल्या ह्या टक्समध्ये जातं। जो आपण इथे अर्धा इंच वाढवून घेतला आहे तो आपण जो हा टक्स घेतो त्यामध्ये चाललं जातं, म्हणून आपल्याला अर्धा इंच इथे वाढवून घ्यायचं असतं। इथे आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे। आता आपण पाठीमागचा भाग कट करून घेऊयात। सर्वात आधी आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे। मी इथे नॉर्मल गळा घेत आहे म्हणून मी इथे 4.5 इंच वरती टिक करून घेतलेली आहे। तुम्ही जर डीप गळा घेत असाल तर आपल्याला इथून 5 इंच वरती टिक करून घ्यायची असते। आता आपण नॉर्मल गळा जो टिक केलेला आहे तो कट करून घेऊयात। तुम्ही नॉर्मल गळाऐवजी डीप गळाही घेऊ शकता। इथे मी या पद्धतीने आधी गळा कट करून घेतलेला आहे। गळ्याला आपल्याला व्यवस्थित असा आकार द्यायचा असतो, तेव्हाच आपला पाठीमागचा गळा व्यवस्थित गोल दिसतो। इथे मी गोल गळा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार गळ्याला आकार देऊ शकता किंवा चौकोनी गळा देखील घेऊ शकता। आता आपण मुंडा कट करून घेऊयात।
इथे मी मुंडा कट करून घेत आहे। इथे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन साठी वाढवलेला आहे। मी इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन साठी वाढवला आहे, तुम्ही 2 इंच देखील वाढवून घेऊ शकता। आता आपण कट करून घेऊयात। इथे आपण जे मुंड्याच्या साईडला 1.5 इंच हे वाढवून घेतलेलं आहे, तेच 1.5 इंच आपण कमरेच्या साईडला देखील वाढवून घेतलेलं आहे। बघू शकता कमरेच्या साईडला मी शिलाई मार्जिन साठी 1.5 इंच वाढवून घेतला आहे। आणि तुम्ही जर मुंड्याच्या साईडला 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर आपल्याला इथे 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि हा अर्धा इंच प्लस एक्स्ट्रा घ्यायचा आहे। इथे आपला पाठीमागचा भाग कट करून तयार झालेला आहे आणि मी खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितलेला आहे। आता आपण पुढचा भाग कट करूयात। त्यासाठी मी इथे एक पेपर घेतलेला आहे। आता आपण जो मागचा भाग कट केलेला आहे तो यावरती ठेवून घेऊयात। इथे मी या पद्धतीने हा मागचा भाग ठेवून घेतलेला आहे। आता आपण जी गळा रुंदी आहे त्यावरती छोटीशी टिक करून घेऊयात। मी इथे गळा रुंदीच्या इथे छोटीशी टिक करून घेतलेली आहे। आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊयात। इथे मी जो पाठीमागचा आकार आहे आधी तो देऊन घेत आहे, नंतर आपण आतला भाग कमी करून घेणार आहोत। या पद्धतीने मी पाठीमागचा जो आकार होता तोच त्या पद्धतीने देऊन घेतलेला आहे। इथे आपण या पद्धतीने सरळ लाईन मारून घेतलेली आहे आणि खालूनही आपण आता लाईन मारून घेऊयात। पुढच्या भागाच्या उंचीत आपल्याला अर्धा इंच हे वाढवायचं असतं। मी ते या पद्धतीने लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण जो हा वरचा पेपर आहे तो काढून घेऊयात, म्हणजे जो मागचा भाग आहे तो काढून घेऊयात। पुढच्या भागात आपल्याला मागच्या भागापेक्षा अर्धा इंच हे वाढवायचं असतं। आता आपण हा पेपर काढून घेऊयात। ह्या पेपरपेक्षा आपल्याला पुढच्या भागाच्या पेपरमध्ये अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं। इथे मी अर्धा इंच वाढवून घेत आहे। हे अर्धा इंच का वाढवायचं तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। इथे मी अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। आता आपण लाईन मारून घेऊयात। इथे मी सरळ लाईन मारून घेत आहे। इथे आपलं पुढच्या भागाच्या उंचीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। आपल्याला हे अर्धा इंच पुढच्या भागात एक्स्ट्रा घ्यायचं असतं। आता आपण पुढचा गळा मोजून घेऊयात। पुढचा गळा आहे 6 इंचाचा, त्यात आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं, म्हणजे 6.5 इंच। बघू शकता 6 मध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणजेच मी ते 6.5 इंचवरती टिक केलेली आहे। वरच्या साईडला आपलं अर्धा इंच फिटिंग मध्ये जातं, म्हणून आपल्याला गळ्यामध्ये अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं। तुमचा जर गळा 5.5 इंचाचा असेल तर तुम्ही 6 इंच घ्यायचा आहे। इथे गळा आहे 6 इंचाचा, म्हणून मी 6.5 इंचवरती टिक केलेली आहे। आता आपण इथे 5.5 इंचवरती टिक करून घेऊयात। जसं आपण शोल्डरला 5.5 इंचवरती टिक करून घेतलेली आहे, सेम त्याच पद्धतीने अशा पद्धतीने टिक करून घेतल्यामुळे आपल्या मुंड्याचा जो आकार आहे तो अगदी व्यवस्थित येतो। आता आपण इथे लाईन मारून घेऊयात। मी इथे या पद्धतीने लाईन मारून घेतलेली आहे। मुंडा मी इथे 6 इंच घेतलेला आहे। आपल्याला 36 साइज साठी मुंडा 6 इंच घ्यायचा असतो। इथे मी या पद्धतीने स्क्वेअर तयार करून घेतलेला आहे। इथे आपल्याला आकार व्यवस्थित देता येतो, म्हणून मी 5.5 इंच खालच्या साईडने मोजून 6 इंच मुंडा घेतलेला आहे आणि या पद्धतीने लाईन मारून घेतलेली आहे। मी ते पुढच्या गळ्यालाही लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण मुंड्याला अर्धा इंचवरती टिक करून घेऊयात। आपण जो पॉइंट घेतलेला आहे तिथून आपल्याला अर्धा इंचवरती टिक करायची आहे। बघू शकता तुम्ही, मी इथे अर्धा इंचवरती टिक केलेली आहे। इथून आपण 5.5 इंच हे मोजून घेतलेलं होतं, जेणेकरून जो आपला मुंड्याचा आकार आहे तो अगदी व्यवस्थित येतो। म्हणून आपल्याला या पद्धतीने मोजून टिक करून घ्यायची असते आणि लाईन मारून घ्यायची असते। मी इथे 1 इंचवरती टिक करून घेत आहे। गळ्याला आपल्याला या पद्धतीने 1 इंचवरती टिक करायची आहे। आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊयात। इथे मी या पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घेत आहे।
मी इथे जे टिक करून घेतलेलं आहे ते डार्क करून घेते। मी या पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे। इथून आपण अर्धा इंच घेतलेला मी आकार दिलेला आहे। आता आपण गड्याला आकार देऊन घेऊयात। हा आपला पुढचा गडा आहे। मी इथे पुढच्या गड्याला देखील आकार देऊन घेतला आहे। मी इथे पुढचा गडाही गोल घेत आहे। आता आपण जिथे 1 इंच वरती टिक करून घेतलेली आहे तिथे थोडी मोठी टिक करून घेऊयात। मी इथे या पद्धतीने 1 इंच वरती टिक करून घेतलेली आहे। आता आपण क्रॉस पट्टी काढूयात। इथे आपण 3.5 इंचाची क्रॉस पट्टी घेत आहोत। बघू शकता तुम्ही 3.5 इंचाची मी इथे क्रॉस पट्टी घेतलेली आहे। काच बटन पट्टीच्या साईडला आपल्याला 3.5 इंचाची क्रॉस पट्टी घ्यायची असते। हे अर्धा इंच हे आपण त्यामध्ये ऍड केलेलं आहे। इथून आपण 3 इंच, अगदी मधोमध आपल्याला 3 इंच वरती टिक करायची आहे। आता आपण आकार देऊन घेऊयात। मी ते हाताने आकार देऊन घेत आहे। तुम्ही स्केलने देखील लाईन मारून घेऊ शकतात। मी त्या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे। डार्कही करून दाखवते मी तुम्हाला। बघू शकता या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। मी त्या हाताने आकार दिलेला आहे। तुम्ही स्केलनेही आकार देऊन घेऊ शकता। आता आपण याचा निम्म काढूयात। इथून आपल्याला इतका निम्म काढायचा आहे। आधी आपण हे मोजून घेऊयात। आपली 10.5 इंचाची घडी आहे। बघू शकता तुम्ही 10.5चे आपल्याला निम्म करायचे आहे, म्हणजे 5.25 इंच येतं। ही अगदी सोपी पद्धत आहे। निम्मवरती आपल्याला टेप ठेवायचा आणि टिक करून घ्यायची आहे। बघू शकता 5.25 इंच वरती आपण बरोबर टिक केलेली आहे। 10.5चे निम्म 5.25। इथून आपल्याला टेपचं माप घेऊन निम्मावरती टिक करायची आहे। इथे मी 5.25 इंच वरती टिक केलेली आहे। 36 साईजच्या कटोरी ब्लाउज साठी आपल्याला 5 ते 5.25 इंच वरती टिक करायची आहे। इथून आपण 2 इंच वरती टिक करून घेऊयात। मी इथे 2 इंच वरती छोटासा पॉइंट दिलेला आहे। आता आपण लाईन मारून घेऊयात। इथे आपल्याला अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा असतो। आपल्या कटोरीचा जर आकार व्यवस्थित आला तर आपली कटोरी अगदी व्यवस्थित बसते। बघू शकता तुम्ही। मी अजून तुम्हाला थोडी डार्क करून दाखवते, म्हणजेच तुमचा आकार लवकर लक्षात येईल। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कटोरीला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे। हे अंतर आपण 2 इंच घेतलेलं आहे। इथून हे अर्धा इंच पाठीमागच्या भागाचं आहे। इथे आपली कटोरी देखील टिक झालेली आहे। आपली कटोरी, क्रॉस पट्टी आणि मुंड्याचा भाग रेडी झालेला आहे। आता आपण कट करून घेऊयात। ही कटोरी ब्लाउज कट करण्याची अगदी सोपी पद्धत आहे। जर आपल्या गळ्याचा, कटोरीचा आणि मुंड्याचा आकार व्यवस्थित असेल तर आपलं ब्लाउज अगदी परफेक्ट बसतं। आपल्याला कटोरीलाही आकार व्यवस्थित द्यायचा असतो। मी इथे मुंडा कट करून घेतलेला आहे। आता आपण पुढचा गळा कट करूयात। गळाही आपल्याला कट करताना अगदी सावकाश करायचा असतो। मी इथे गळाही कट करून घेतलेला आहे। आता आपण क्रॉस पट्टी कट करूयात। मी इथे क्रॉस पट्टी हाताने टिक करून घेतलेली आहे। तुम्ही स्केलनेही करून घेऊ शकता। इथे आपली क्रॉस पट्टी कट झालेली आहे। आता आपण कटोरी कट करूयात। आपल्याला ही कटोरी ठेवून दुसरी कटोरी कट करून घ्यायची असते। काही भागांमध्ये आपल्याला 1.5 इंच, 1 इंच, अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं। इथे आपली कटोरी कट झालेली आहे। आता आपण ही कटोरी ठेवून दुसरी कटोरी कट करणार आहोत। आपला मुंड्याचा भाग, कटोरीचा भाग इथे रेडी झालेला आहे। आता आपण पुढच्या उंचीमध्ये अर्धा इंच का वाढवून घेतो ते बघूयात।
इथे जे आपण टीप घेतो मधल्या साईडला, त्यामुळे आपल्याला इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं. हे अर्धा इंच आपण जी इथं टीप मारतो आपण किंवा शिलाई मारतो त्यासाठी आपल्याला हे अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं. मी इथे एक पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती ही कटोरी ठेवलेली आहे, जी आपण कट करून घेतली ती छोटी कटोरी. आता आपल्याला त्याच कटोरीवरून मोठी कटोरी करायची असते. आपल्याला सेम पद्धतीने आकार देऊन घ्यायचा असतो. इथेही आपण सरळ लाईन मारून घेऊया. इथेही आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथे आपली कटोरी आखून तयार झालेली आहे. सर्व बाजूने मी कटोरी आखून घेतलेली आहे. आता आपण जो वरचा भाग आहे तो साईडला काढून ठेवूया त्या कटोरीचा. इथे आपल्याला काही इंचेस वाढवून घ्यायचे आहेत. पुढच्या साईडने आपल्याला 1.5 इंच वाढवायचे आहे. बघा मी इथे 1.5 इंच एवढाच पेपर पण घेतलेला आहे. इथे आपण 1.5 इंच वरती पॉइंट ठेवून घेतलेला आहे. इथे 1.5 इंच. इथे मी व्यवस्थित आकार घेऊन घेते. तुम्ही स्केलनेही लाईन मारून घेऊ शकता. आता आपण मोजून घेऊयात. हे बघा 1.5 इंच एवढं वाढवलेलं आहे. आता आपण इकडून 1 इंच वाढवून घेऊयात. मी इथे 1 इंच वरती टिक केलेली आहे. इथे मी 1 इंच वरती टिक करून घेतलेली आहे आणि लाईन देखील मारून घेतलेली आहे. आपल्याला इथं वरच्या साईडने 1.5 इंच वरती टिक करायचं आहे. इथे आपण 1.5 इंच वरती टिक केलेला आहे. गड्याच्या साईडला अर्धा इंच. गड्याला आकार देऊन घेऊयात. इथे मी अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. आता आपण क्रॉस लाईन मारूयात. इथे आपल्याला क्रॉस लाईन मारायची असते. मी इथे क्रॉस लाईन मारून घेतलेली आहे. आता आपण आकार देऊन घेऊयात. जिथं आपण 1.5 इंचचा पॉइंट ठेवलेला आहे तिथून आपल्याला हलका असा आकार द्यायचा आहे. थोडा थोडा वाढवत असा आकार देऊन घेऊयात. बघू शकता इथे मी अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे. आपल्याला वरच्या साईडने बिलकुल आकार द्यायचा नाही. जिथे आपण 1.5 इंचाचा पॉइंट केलेला आहे तिथूनच आपल्याला आकार द्यायचा असतो. तेव्हाच आपली कटोरी अगदी व्यवस्थित बसते. तुम्ही या पद्धतीनेही इथे लाईन मारून घेऊ शकता. आता आपण जी खालची साईड आहे ती मोजून घेऊयात. इथे ही साईड 8 इंच येते आपली. बघू शकता 8 इंच आपली ही साईड आलेली आहे. इथं आपण 8 इंचच्या निम्मावरती टिक करून घेऊयात. इथे माझी साईड 8 इंच आलेली आहे तर मी निम्म 4 इंचवरती टिक करून घेत आहे. जिथे आपण 4 इंचवरती टिक केलेली आहे तिथून खाली आपल्याला 2 इंचवरती टिक करून घ्यायची असते. इथे आपल्याला हे 2 इंच एवढंच घ्यायचं असतं. इथे आपण क्रॉस लाईन मारून घेऊयात. या पद्धतीने मी इथे क्रॉस लाईन मारून घेत आहे. इथे आपली क्रॉस लाईन मारून झालेली आहे. इथून आपण 8 इंच घेतलेलं होतं त्याच्या निम्म 4 इंच आलेलं आहे. इथे आपण 4 इंचवरती टिक करून 2 इंच खालच्या साईडला वाढवून घेतलेलं आहे. इथे आपण अर्धा इंच वाढवलेला आहे. इथून 1.5 इंच. इथून आपण 1 इंच वाढवलेला आहे. हा पॉइंट आपण याच्या निम्म घेतलेला आहे. आपली ही जी पूर्ण लाईन होती ती 8 इंच येत होती. इथे आपण 4 इंचवरती टिक करून खालच्या साईडला 2 इंच वाढवून घेतलेला आहे आणि 1.5 इंचावरून आपल्याला खालच्या साईडने कटोरी वाढवायची आहे. कटोरी वाढवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे आणि ही जी कटोरी आहे ती अगदी परफेक्ट अशी बसते. आपल्या कटोरीचा कप जो आहे तोही खूप छान येतो. इथे आपण कटोरी कट करून घेऊया. याआधी मी 28, 32 आणि 34 साईजचे पेपर कटिंगचे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये दिलेली आहे. इथे आपली कटोरी देखील कट होत आहे. आपल्याला जो गड्याचा भाग आहे आणि जो कटोरीचा गोल भाग आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा असतो. हा आपला कटोरीचा पुढचा भाग असतो. इथे आपली कटोरी कट झालेली आहे. बघू शकता आपल्या कटोरीचा आकार किती सुंदर दिसत आहे. मी आता तुम्हाला मुंड्यावरती कटोरी ठेवून दाखवते. या पद्धतीने आपल्याला कटोरी ठेवायची आहे आणि वरून मुंडा ठेवायचा आहे. अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जातं म्हणून आपली कटोरी अगदी परफेक्ट बसते.
बघू शकता तुम्ही अर्धा इंच आतमध्ये घेतलेला आहे मी, वरच्या साईडनेही आणि खालच्या साईडनेही. संपूर्ण साईडने आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं असतं. इथे आपली उंचीलाही कटोरी व्यवस्थित परफेक्ट अशी तयार झालेली आहे. आता आपण टक्सचा पॉईंट घेऊयात. आता आपल्याला घडी करून घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे. जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घेऊयात. मी इथे जो एक्स्ट्राचा भाग होता थोडासा तो कट करून घेतलेला आहे. तो आपल्याला कटच करून घ्यायचा असतो. आता आपण या पद्धतीने टक्स घेऊयात. मी तुम्हाला टक्स रुंदी मोजून दाखवते. टक्स रुंदी आपली 1.5 इंचाची आहे. इथून आपल्याला 1.5 इंचाची टक्स रुंदी घ्यायची आहे आणि उंची आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे. आता आपण टक्सची उंची बघूयात. टक्सची उंची आपल्याला 2.5 ते 2.5-3 इंच एवढी घ्यायची असते. मी इथे टक्सची उंची 2.5 इंच घेत आहे. तुम्ही 2.5-3 इंच देखील घेऊ शकतात. आपल्याला टक्सची उंची 2.5 ते 2.5-3 इतकी घ्यायची असते. इथे आपली कटोरी रेडी झालेली आहे. बघू शकता या पद्धतीने आपल्याला मुंड्याचा आकारही ठेवून बघायचा आहे. कुठेही आपली कटोरी जास्त नाही किंवा कमी नाही. उंचीलाही आपली कटोरी परफेक्ट अशी आलेली आहे. आता आपण बाही कट करून घेऊयात. मी इथे पेपर घेतलेला आहे आणि पेपरची घडी करून घेतलेली आहे. बंद बाजू ही माझ्या साईडने घेतलेली आहे. आता आपण 6 इंच मुंडा घेऊयात. आपला जेवढा मुंडा असेल तेवढा आपल्याला आधी मोजून घ्यायचं असतं. मी इथे 6 इंच मुंडा घेतलेला आहे. 36 साईजच्या ब्लाऊजसाठी मी 6 इंच मुंडा घेतलेला आहे. तर 6 इंच आपल्याला सर्वात आधी रुंदी घ्यायची आहे. त्यात आपण काही वाढवून घेणार आहोत. त्यात आपल्याला 3 इंच हे वाढवून घ्यायचं असतं. 6 + 3 9 इंच. आपल्याला 6 + 3 करायचे आहेत. आपल्याला मुंड्यामध्ये हे 3 इंच वाढवून घ्यायचं असतं. इथेही आपण 9 इंचवरती टिक केलेला आहे. इथे आपण 6 इंच मुंडा घेतलेला आहे आणि 3 इंचही वाढवून घेतलेला आहे. मी बाहीचा चार्ट देखील अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये दिलेली आहे. इथे आपण जे 9 इंचवरती टिक करून घेतलेलं होतं तिथे आपण लाईन मारून घेतलेली आहे. मी इथे जी ब्लाऊजची बाहीची उंची घेतलेली आहे ती 4.5 इंच घेतलेली आहे. आता आपण मुंडा मोजून घेऊयात. 6.5 इंच आपला मुंडा आहे. त्यात आपल्याला 1.5 इंच हे मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं आहे. 6.5 + 1.5 बरोबर 8 म्हणजे आपलं 8 इंचवरती टिक करून घेतलेली आहे. बघू शकता इथून मी 1.5 इंच मार्जिनसाठी वाढवलं आहे. 8 इंचची आपण पूर्ण दंडघेरची रुंदी घेतलेली आहे. आता आपण बाहीच्या खुल्या भागाकडून 2 इंच हे कमी करून घेऊयात. इथून आपल्याला 2 इंच कमी करायचं आहे. मी इथे 4.5 इंचची बाही घेत आहे म्हणून आपल्याला 2 इंचवरती टिक करायचं आहे. मी बाहीचा जो चार्टचा व्हिडिओ बनवला आहे त्यात डिटेलमध्ये सांगितलेला आहे. इथे आपण 2 इंचवरती टिक केलेली आहे. आता आपण जे 8 इंचवरती टिक करून घेतलेली आहे दंडघेरला तिथे लाईन मारून घेऊयात. या पद्धतीने आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. आता आपल्याला वरच्या साईडला 1.5 इंचवरती टिक करायची आहे. बंद बाजूच्या साईडने आपल्याला 1.5 इंचवरती टिक करून घ्यायची असते. आता आपण आकार देऊन घेऊयात. जो आपण बाहीला आकार देतो तो आधी आकार देऊन घ्यायचा आहे. आपल्याला बाहीलाही आकार व्यवस्थित देता आला पाहिजे तेव्हाच आपली बाही व्यवस्थित बसते. मी तुम्हाला उंचीही मोजून दाखवते. 4.5 इंचची मी इथे उंची घेतलेली आहे आणि त्यात अर्धा इंचही वाढवून घेतलेला आहे म्हणजेच 5 इंच. ही आपली अस्तरची बाही आहे. अस्तरच्या बाहीत आपण अर्धा इंच वाढवून घेतो आणि तुम्हाला जर बिना अस्तरची बाही कट करायची असेल तर त्यात आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं असतं. म्हणजे 4.5 इंच + 1.5 असं 6 इंच आपल्याला घ्यायचं असतं. मी तेही बिना अस्तरची बाही कट करून दाखवत आहे. 4.5 मध्ये मी अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. आपल्याला अस्तरच्या बाहीसाठी अर्धा इंच एवढं वाढवून घ्यायचं असतं. आता आपण इथे लाईन मारून कट करून घेऊयात. जे एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करून घेऊयात. मी हा जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करून घेत आहे. शिवल्यानंतर ही बाही 4.5 इंच बरोबर येते. शिलाई मार्जिनमध्ये आपल्याला व्यवस्थित शिलाई घेता आली पाहिजे.
आपण जेव्हा बाहीला टिपा टाकतो त्या अगदी परफेक्ट आल्या पाहिजे। आता आपण आकार देऊन घेऊयात। मी इथे या पद्धतीने बाहीला आकार देऊन घेत आहे। आता आपण इथे 1 इंच वरती टिक करून घेऊयात। इथे मी 1 इंच वरती टिक केलेली आहे। आता आपण बाहीचा आतला आकार देऊयात। मी त्याआधी हा आकार तुम्हाला डार्क करून दाखवते। आता आपण जो आतला आकार आहे तो देऊन घेऊया। इथे मी या पद्धतीने आतला आकार देखील देऊन दिलेला आहे। आपण जे 1.5 इंच वरती पॉइंट केलेला होता तिथून आपल्याला हे आकार देत जायचे आहे। हा जो आतला अंतर आहे तो आपला अर्धा इंचचा आला पाहिजे। जे अंतर आहे आपलं ते अर्धा इंच एवढं आलं पाहिजे। पाव इंचही चालतं, अर्धा तर पाव इंच आलं तरीही चालतं, पण मी शक्यतो अर्धा इंच एवढंच अंतर घेत असते। इथून आपण 6 इंच मुंडा घेतलेला आहे, त्यात आपण अधिक 3 इंच केलेले आहेत, म्हणजेच 9 इंच। इथून आपण 2 इंच खुल्या भागाकडून वरच्या साईडला आपल्याला 2 इंच एवढं कमी करायचं आहे। दंडघेर आपण 6.5 इंच, त्यात प्लस 1.5 इंच, 6.5 अधिक 1.5 असं 8 इंच घेतलेलं आहे दंडघेर। आता आपण कट करून घेऊयात। मी इथे आधी सर्वात आधी वरचा आकार कट करून घेत आहे बाहीचा। या पद्धतीने आपल्याला बाहीचा वरचा आकार कट करून घ्यायचा आहे। आता आपण जो आतला आकार आहे तो कट करून घेऊयात। त्याआधी आपण बाही मोकळी करून घेऊयात। या पद्धतीने बाहीचा जो आकार आहे वरचा तो कट केल्यामुळे व्यवस्थित कट होतो। मी इथे अशा पद्धतीने तुम्हाला आकार कट करून दाखवला आहे। हा आपला पुढचा आकार असतो बाहीचा। इथे आपली 36 साईजची 4.5 इंच उंचीची बाही कट झालेली आहे। आता आपण बाही लावून बघूयात। मी इथे मागचा भाग घेतलेला आहे। आता आपण इथे अर्धा इंच वरती टिक करून घेऊयात। हे अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जातं। इथे मी अर्धा इंच वरती टिक केलेली आहे, बघू शकता तुम्ही। मी इथे मागचा भाग घेतलेला आहे। आपल्याला ही बाही ओपन करायची आहे आणि अगदी मधोमध असं टिक करून घ्यायचं आहे। इथे मी अगदी मधोमध टिक करून घेत आहे आणि जो आपला मागचा भाग आहे बाहीचा तो लावून बघणार आहोत। जो आपण अर्धा इंच वरती पॉइंट ठेवलेला आहे आणि आपण जो मिडल मधला हा पॉइंट केलेला आहे तिथून आपल्याला या पद्धतीने अशी बाही लावून बघायची आहे। बघा आपली बाही अगदी परफेक्ट अशी लागलेली आहे, कमी पडली नाही किंवा जास्तही झाली नाही। मी तुम्हाला दोघंही पेपर दाखवते, बघू शकता तुम्ही दोघं पेपर अगदी परफेक्ट आहेत आपले। हा आहे आपला पुढचा भाग। आपण मागचा भाग लावून बघितला आहे। मागच्या भागाला आपल्याला मागचाच भाग असा लावून बघायचा असतो। पुढच्या भागावरती एक तर नाव टाकून घ्यायचं असतं किंवा काहीतरी टिक करून घ्यायची असते, म्हणजे लवकर लक्षात येतो। हा आपला बाहीचा पुढचा भाग आहे। जो खोल भाग असतो तो आपला बाहीचा पुढचा भाग असतो। इथे आपलं 36 साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग रेडी झालेलं आहे। हा आपला पाठीमागचा भाग, हा आपला मुंडा आहे। ही आपण जी कटोरी वाढवून घेतलेली ती कटोरी आहे। आणि ही आपली क्रॉस पट्टी आहे। ही क्रॉस पट्टी जी आहे ती आपली टिप मध्ये जाते। वरती जी आपण क्रॉस पट्टी लावतो त्यावेळेला कटोरीच्या इथून मुंड्याला आपण जी क्रॉस पट्टी लावतो तिथे आपली अर्धा इंच एवढी आतमध्ये जाते, म्हणून आपल्याला उंचीत अर्धा इंच एवढं वाढवून घ्यायचं असतं। इथे आपण जेव्हा टिपा टाकतो तेव्हा अर्धा इंच ही शिलाईमध्ये जातं, म्हणून आपण पुढच्या भागाच्या उंचीमध्ये अर्धा इंच उंची वाढवून घेत असतो। इथे आपलं 36 साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर पॅटर्न रेडी झालेलं आहे। तुम्हाला जर आमच्या 36 साईजच्या कटोरी ब्लाउजचा पेपर पॅटर्नचा व्हिडिओ जर आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लासला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील।